कृषी विक्रेत्यांच्या बंदमुळे शिरपूर तालुक्यात कृषी क्षेत्रात मोठा परिणाम दिसून आला। तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी माफदा संघटनेच्या राज्यव्यापी बंदच्या हाकेला प्रतिसाद देत कृषी विक्रेत्यांनी बेमुदत कडकडीत बंद पाळला आहे। खरीप हंगामाच्या तोंडावरच हा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना खतं, बियाणे आणि कीटकनाशकांसाठी भटकंती करावी लागत आहे। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांकडे शासन आणि कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हा बंद पुकारण्यात आला आहे। रासायनिक खतांवरील लिंकिंग बंद करणे, अप्रमाणित HTBT कापूस बियाण्यांवर बंदी, तपासणीत विक्रेत्यांना आरोपी न ठरवणे आणि अवैध कीटकनाशकांवर कारवाई अशा तब्बल 12 प्रमुख मागण्या यामध्ये आहेत। शिरपूरमध्ये सर्व कृषी विक्रेते एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करताना दिसले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बंद सुरूच राहील असा निर्धार यावेळेस विक्रेत्यांनी व्यक्त केला। यावेळी माफदाचे राजेंद्र भंडारी, तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। हा बंद किती दिवस चालणार आणि शासन यावर काय निर्णय घेणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। याबद्दल आपणास काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा। ताज्या बातम्यांसाठी निर्भीड विचार चॅनल फॉलो करा।